नमस्कार मित्रांनो, मी इद्रिस तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कसे आहात आणि गावचं वातावरण बघताय। सध्या मी माझ्या कोकणातल्या गावी आहे आणि वातावरण पूर्ण आबूटाबूट झालेलं आहे। आणि जर तुम्ही या आधीचा जो व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आमच्या गावी जी आहे ती भैरवनाथ देवस्थान आहे आमच्या गावाला, जागृत देवस्थान कोकणातलं। त्यांची प्राणप्रतिष्ठा होती, कलशारोहण सोहळा होता। हे सर्व मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। आणि तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की हा 3 दिवसांचा असा कार्यक्रम आहे। तर आज आहे कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आणि आज तिकडे सत्यनारायणाची महापूजा आहे। संध्याकाळी भजनाचा देखील कार्यक्रम आहे। दापोलीवरून काही बायका येणार त्यांचा कार्यक्रम आहे आणि रात्री मग महाप्रसाद वगैरे असेल। तर आम्ही किती वेळ थांबतोय हे काही मला माहिती नाही, कारण की सर्व डिपेंड आहे पावसावरती। सकाळी थोडा पाऊस होता आज, परंतु आता पाऊस जो आहे तो थांबलेला आहे, त्यामुळे जरा बरं वाटतंय। थोडंसं मोकळं वातावरण झालेलं आहे, तरीसुद्धा आबूट वातावरण आहेच। पाऊस कधीही पडू शकतो, तरी पाऊस थांबलाय म्हटलं की आपण जाऊया। महापूजा आहे सत्यनारायणाची, देवाचं दर्शनसुद्धा घेता येईल। आणि काल ॲक्च्युली सीन काय झाला की काल मी आणि दादाच फक्त आम्ही दोघंजणच होतो मंदिरामध्ये। बाकी सर्व जे आहेत आत्या आजी वगैरे मम्मी वगैरे त्यांना पप्पा रिटर्न घरी घेऊन आले लवकर आणि फक्त दादा आणि मीच मंदिरात होतो। त्यामुळे आमच्या नशिबात होतं म्हणून आम्हाला आरती भेटली आणि दर्शनही झालं आमचं कालच। तर मम्मी पप्पांचं दर्शन राहिलं होतं, तर दर्शन पण होऊन जाईल मम्मी पप्पांचं। आणि बाकी सर्व जे आमचे फॅमिली मेंबर्स आहेत ते निघून गेले मुंबईला, त्यामुळे आज ते आमच्यासोबत नाही आहेत। आज फक्त मी, मम्मी आणि पप्पा आम्ही तिघेजण आहोत। तर आम्ही चाललो आता पुन्हा एकदा देवस्थानामध्ये। दर्शन पण होईल आणि सत्यनारायणाची महापूजा आहे त्याचं पण दर्शन होईल। तर आज पुन्हा एकदा तुम्हाला ते मंदिर बघायला मिळणार आहे। मंडळी, आता आपण मंदिराजवळ आलेलोच आहोत आणि काल जिथून आम्ही चालत गेलो होतो तिथून आता आपण गाडी घेऊन जात आहोत, कारण की काल मंत्री वगैरे येणार होते म्हणून तो रस्ता बंद होता, वरती गाडी नेऊन देत नव्हते। मागचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, त्यात तुम्हाला सर्व कळेल। परंतु आज मंत्री वगैरे कोणीच येणार नाही आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनाच गाडी वगैरे वरती नेऊन देतात। तर आज आमचा चालण्याचा वेळ वाचला। सरळ आम्ही गाडी आता वरती घेऊन आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आता आपण मंदिरात देखील जाऊया। मित्रांनो, पूजा अजून वरती चालू आहे। तुम्हाला आवाज येतात असेल, माईकवरून मंत्र म्हणतात गुरुजी। आणि तिकडे वरती आपलं मंदिर आहे। काल आपण तिथे चालत वरती आलेलो, परंतु आज कसं आहे वरती गाडी आणण्यासाठी ओपन होतं, त्यामुळे आम्ही गाडीने वरती आलो। चढण थोडा डेंजर आहे, तरी पण बऱ्याचशा इथे गाड्या आहेत, तर आम्ही पण गाडीने चाललो। काल कसं मंत्री वगैरे येणार होते म्हणून वाटतं खाली बंद होतं गाड्यांसाठी, पण आज ओपन आहे। तर आणि आज बऱ्यापैकी माणसं फार कमी दिसत आहेत मला। आता जाऊयात, आता आपण वरती मंदिरातच जाणार आहोत। पूजा अजून तरी चालू आहे, तरी आता वेळ झालेली आहे, कमीत कमी 4:30-5 तरी वाजले आहेत। चला, इथे बघा ज्या पालखी असते तेव्हा इथे सानं भरतं आणि काल जेवढी गर्दी होती त्यापेक्षा बऱ्यापैकी कमी गर्दी आहे। इथेच काल सगळी जेवणाची सोय होती। आज पण होतं वाटतं दुपारी जेवण, संध्याकाळी पण आहे। वर जात मंदिरात। मंडळी, आम्ही गाडी खाली पार्क केली, त्याच्यानंतर थोडंफार फोटोशूट केलं आणि मग निघालो मंदिराकडे। आणि आज आम्ही थोडं लेटच आलेलो, कारण की आम्हाला माहिती होतं की सत्यनारायणाच्या पूजेला बराच वेळ लागतो, पण आम्ही लेट जाऊन सुद्धा अजूनही पूजा चालूच होती। आणि आज बरीच मंडळी कमी आली होती, फार कमी माणसं होती मंदिरामध्ये। मग आम्ही फटाफट दर्शन घेतलं। या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितलात तर बरीच माणसं आली होती गावातली, आणि तेव्हा काही मला फार मंदिराच्या आतलं आमचे देव वगैरे दाखवायला तुम्हाला काही भेटलं नाही, तसं शूट प्रॉपर झालं नाही। परंतु आज बघता आहात एकदम प्रॉपर तुम्हाला दर्शन घेता येईल। खूप छान आजची पूजा झालेली आहे, बघताच आहात तुम्ही। खूप मस्त असे वस्त्र घातलेले आहेत, खूप प्रसन्न वाटते मंदिरामध्ये। आणि थोड्याच वेळात सत्यनारायणाची पूजा पण होईल, आरती पण होईल, ते सर्व पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी शेअर करणारच आहे।
मंडई या साईडला बघितलं तर सत्यनारायणाची महापूजा चालू होती आणि खूप प्रसन्न वातावरण झालेलं मंदिरामध्ये आणि या साईडला सर्व मंडई जे आहेत ते बसले होते आणि यावेळेला जर तुम्ही बघितलंत ना तर खूप मस्त असा ते मखर बनवलेलं ज्यामध्ये पूजा छान मांडलेली खूप भारी वाटत होतं। चला तर मंडळी आता तुम्हाला आमच्या ग्रामदेवाच्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवतो। श्री भैरवनाथ देवस्थान या देवस्थानाचा आजूबाजूचा परिसर फारच मोठा आहे आणि म्हणून त्याला एक पर्यटन स्थळ म्हणून पण ओळखलं जातं। मंदिराच्या उजव्या बाजूला सुंदर असे काही स्ट्रक्चर बनवले जे की अगदी पाहण्यासारखे आहे। समृद्धीने आनंदाने आणि श्री सत्यनारायण महाराज। माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 राया माझा तुकोबा राया, 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 हे तुकोबा राया माझा तुकोबा राया, तुकोबा राया माझा तुकोबा राया, तुकोबा राया माझा तुकोबा राया, तुकोबा राया माझा तुकोबा राया,
ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया हे तारा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा देव माझा 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 देव माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला हे या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला 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 राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा हरे राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल पंढरीचा विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पंढरीचा विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पंढरीचा विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पंढरीचा विठ्ठल पांडुरंग विठ्ठल चितगडचा बैरी देवा पांडुरंग विठ्ठल बैरी देवा पांडुरंग विठ्ठल चितगडचा केदार देवा पांडुरंग विठ्ठल देवा पांडुरंग कालकाईच्या जोगेश देवा पांडुरंग विठ्ठल कालकाईच्या देवी पांडुरंग विठ्ठल थोरली गंगा देवीचा तांबड विठ्ठल पांडुरंग विठ्ठल भैरवनाथ विठ्ठल पांडुरंग विठ्ठल भैरवनाथ विठ्ठल पांडुरंग विठ्ठल चितगडचा भैरवनाथ पांडुरंग विठ्ठल भैरवनाथ पांडुरंग विठ्ठल केदारनाथ केदारनाथ पांडुरंग विठ्ठल केदारनाथ पांडुरंग विठ्ठल चितगडचा भैर केदार पांडुरंग विठ्ठल विठ्ठल चितगडचा भैर केदार पांडुरंग विठ्ठल 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 म्हणा हा जन्म नाही गुणा विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही गुणा हरि सीताराम सीताराम म्हणा हा जन्म नाही पुन्हा जय जयकार
जयकार कैसा जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ राई वल्लभ पावे जुगलगा जय देव